यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे। यावर्षी 60% कंपन्यांमध्ये नोकर भरती केली जाणार आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र आता नोकरी शोधणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध होणार आहे। एप्रिल मे पासून याला सुरुवात झाली आहे। जुलैमध्ये भरती प्रक्रियेला वेग येणार आहे। मर्सरमेटने या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केलाय। यानुसार सध्याची परिस्थिती सुधारेल आणि पूर्वीप्रमाणे होईल अशी आशा कंपन्यांकडून व्यक्त करण्यात येते। तर सुमारे 7% कंपन्यांकडून नव्या पदावर कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे। त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। पाहूयात पुढची बातमी। चीनी ॲपच्या माध्यमातून 5 लाख भारतीयांना 150 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय। पैसे डबल करण्याचा आमिष दाखवून चीनी ॲपच्या माध्यमातून लोकांना फसवलं जात होतं। या घोटाळ्या प्रकरणी 2 सीए, एक महिलेसह 8 जणांना अटक करण्यात आली आहे। हा घोटाळा मल्टी लेव्हल मार्केटिंग मोहिमेद्वारे राबवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर सीएनं चीनी घोटाळेबाजांसाठी 110हून अधिक कंपन्या स्थापन केल्या होत्या। या घोटाळेबाजांनी लोकांच्या कष्टाच्या पैशासह त्यांचा डेटाही चोरला। लोकांना उत्साहित करण्यासाठी हे सुरुवातीला लोकांना काही पैसे परत देत, त्यामुळे लोकांनी अधिकाधिक गुंतवणूक करण्यास सुरुवात केली। एखाद्याने मोठी रक्कम गुंतवली तर त्याचं खातं ब्लॉक केलं जायचं। अशा प्रकारे फक्त 2च महिन्यात 150 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे।